सातारा पालिकेच्या वतीने यंदा गणेशोत्सवासाठी शहरात 5 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून घरगुती विसर्जनासाठी छोटे टँकही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर सुरू असून गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी विशेष बक्षीस योजनाही जाहीर केली जाणार असल्याची माहिती साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, नसेल तर तुमच्या वरिष्ठांना विचारून घ्या, नंतर 2 मिनिटांनी हे करा. तोपर्यंत बाकीचे मुद्दे ऐकायचे. चला, पुढचे वक्ते कोणी असतील तर त्यांनी आपली माझी विनंती आहे की मुद्दे रिपीट करू नका. जे मुद्दे सांगून झालेले आहेत त्या सगळ्याची नोंद घेतलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही मुद्दे असतील तर ते आपण मांडा आणि एका वक्त्याने एकाच वेळेस सगळे मुद्दे मांडा. परत दुसऱ्या वक्त्याने बोलल्यानंतर परत पहिले वक्ते वारंवार जर बोलत राहिले तर कधीही ही सभा हो झालं की त्याच्यावर बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण असं जर प्रशासनानं जर आम्हाला उत्तर दिलं तर आम्ही काय समजायचं? मग मिटिंगच कशाला बोलवायची? आज आम्ही 1.5-2 तास तुमच्यासाठी वाट बघत बसलेलो. तुम्ही काहीतरी आदेश काढा, तुम्ही त्या सूचना द्या MDCBला. तुम्ही या जिल्ह्याचे मेन आहात, तुमच्या अधिकाराखाली काहीतरी तुम्ही हे करा ना. म्हणजे आज मिटिंग तुमच्याच अध्यक्षतेखाली बोलवली, त्याच्यामुळे तुम्ही हे निर्णय घेतले पाहिजेत. बिरे नसेल तर आम्हाला तसं स्पष्ट करावं. आम्ही इथनं पुढे मीटिंगसाठी मागणी करणार नाही, कारण मंडळं वाट बघत असतात. काही गोष्टी ठरवायच्या असतात प्रत्येकांना. या सगळ्या गोष्टी आपण ठरवण्यासाठी अनेक वेळा आम्ही मंडळांच्या माध्यमातून प्रशासनाकडे येत असतो. एकच मागणी आमची ॲडिशनल एसपी मॅडम, डीवायएसपी सर, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, MSCBचे अधिकारी, माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना हा यंदाचा पहिलाच आमचा म्हणजे माझ्या कारकिर्दीतला गणेशोत्सव आलेला आहे. या सणानिमित्त आम्ही जवळजवळ 5 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत. म्हणजे बुधवार नाका असू देत, आयुर्वेदिक गार्डनचे इथं असू दे, असे 5 तलाव विसर्जनासाठी तयार केलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे फटका तलाव असू दे, बाकीचे जे घरगुती गणपती विसर्जनासाठी सुद्धा आम्ही तिथं छोटेसे टँक उपलब्ध करून देतो. त्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. अशा प्रकारे परत जे रस्त्याचे आता पावसानंतर जे खड्डे पडलेले आहेत त्याचं आम्ही कोल्ड मिक्सनं खड्डे बुजवण्याचं सुद्धा काम नगरपालिकेमार्फत चालू केलेलं आहे. त्याप्रमाणे आता आम्ही जे सर्व मंडळांना किंवा कार्यकर्त्यांना त्रास होतो परमिशन्सच्या ह्याच्यात, काल कलेक्टर साहेबांबरोबर जी मीटिंग झाली त्याप्रमाणे आम्ही एक खिडकी योजना, एका ठिकाणी सगळ्या परमिशन्स मिळतील याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. आजच्याच पेपरला जर पाहिलं तर तुम्ही ऑनलाईनची माय ॲप जे आलं आहे त्या ॲपमध्ये तुम्ही फॉर्म भरून ऑनलाईन परमिशन घेऊ शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी नगरपालिकेमार्फत आम्ही सुविधा मंडळांना आणि गणेशोत्सव मंडळांना उपलब्ध करून दिलेल्या गणेश मंडळांना पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरी व्हावा असं एक आवाहन करून त्याप्रमाणे आम्ही नगरपालिकेमार्फत बक्षीस योजना सुद्धा तयार करायचं आमचं चाललेलं आहे. म्हणजे आमचे गटनेते अविनाश कदम असू दे, DG मनकर असू दे, उपाध्यक्ष यांची सुद्धा आमची एक मीटिंग झालेली आहे. ते सुद्धा आम्ही लोकांना म्हणजे मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना सुद्धा काही दिवसात, त्या 2-3 दिवसात डिक्लेअर करू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.